अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला शिवबा राजानं आणि पन्हाळ्यावरती गेले. लक्ष द्या काय निष्ठा आहे. छत्रपती शिवाजी राजे पन्हाळ्यावरती पहिल्यांदा गेले, आतापर्यंत गेले नव्हते. पन्हाळ्याच्या पंचकृषीमध्ये आनंद झाला. आज आम्ही स्वराज्यामध्ये आलो. स्वराज्याचा राजा आमच्या पन्हाळ्यावरती आलाय. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. काय निष्ठा असते माणसाची सांगतोय. लक्ष द्या. त्या पन्हाळ्याच्या पंचकृषीतली अनेक लोक तरणी जिगरबाज पोरं शिवबा राजाला भेटायला यायची. आणि त्याच पोरांमध्ये एक तरुण तडफदार असणारा आमचा तरणा जिगरबाज पोऱ्या, त्याचं नाव शिवा काशीद आहे. सगळ्यांना माहित आहे शिवा काशी. सांगून जायला का देवा काय निष्ठा असते. दिसायला छत्रपती शिवबा राजासारखा आहे, बोलणंही तसाच आहे, तोंडाची दाढी तशीच आहे, मिशीही तशीच आहे. हुबेहूब शिवबा राजांसारखा दिसणारा शिवा काशीद. शिवबा राजानं शिवा काशीदाकडे पाहिलं. डिसेंबर मध्ये आलेला शिवा काशीद आहे. लक्ष द्या. आणि पन्हाळ्याला फेब्रुवारी मध्ये पडलेला सिद्धीचा वेडा आहे. 70,000ची फौज आहे. सिद्धी जोहरनं टाकलेला तो वेडा पन्हाळ्याला आहे. ताकदीची नाही तर युक्तीची गरज आहे. शिवबा राजानं ओळखलं. नेताजी पालकरांना मायबाप त्या ठिकाणी ताकद दाखवली पण उपयोग झाला नाही. राजानं ठरवलं आता ताकद नकोय तर युक्तीची गरज आहे. आणि 2 महिन्यापूर्वी भेटलेला शिवा काशीद शिवबा राजांच्या समोर उभा केला. शिवबा राजानं शिवाकडे पाहिलं. का रे तुझं बोलणं ही आमच्या सारखं आहे, दिसतो पण आमच्या सारखा आहे. अरे दाढी ही तशीच, वागतो तसाच. ऐका, छत्रपती शिवबा राजानं आपली सगळी कपडे त्या शिवा काशीदाच्या हातात दिली. शिवा काशीदानं छत्रपती शिवबा राजाचा शिरटोप डोक्यावरती घालावा, अंगावरती ती अंगारक घालावी आणि राजाच्या समोर उभा राहावं. शिवा दिसायला आमच्या सारखा दिसतोस रे, कोणी नाही ओळखणार. राज कोणी नाही ओळखणार, याचा अर्थ सिद्धी सुद्धा आम्हाला ओळखणार नाही. राज कसं ओळखलंस रे. शब्द ऐकला आणि शिवबा राजाच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. ऐक, तुमच्या काळजाचा ठोका ओळखतो राजा आम्ही. शिवबा राजानं शिवा काशीदाला मिठी मारली मायबाप आणि डोळ्यातला पाण्याचा थेंब शिवा काशीदाच्या पाठीवरती पडला. जगाच्या पाठीवरती एवढी मोठी शब्बासकी कुणाला मिळाली नसेल ती शिवा काशीदाला मिळाली. माहित होतं मायबाप. शिवबा राजाला मुजरा केला आणि शिवा काशीद पालखीत बसून निघाला सिद्धीला तह करण्यासाठी भेटायला. छत्रपती शिवाजी राजे बाजी प्रभूंवर विशाळ गडाकडे निघाले. स्वराज्यावरची निष्ठा आहे शिवा काशीदाची. पालखीमध्ये बसलेला शिवा काशीद सिद्धीच्या समोर उभा राहिला. आनंद झालाय सिद्धीला.